आज आहे ना लय दिवसांनी मळ्यात आलो होतो बरं का. आपली कांदे लागवड चालू करायची आहे. मग मळ्यात येऊन पाहिलं काय चालू आहे काय नाही. तर ट्रॅक्टर येईल होतं सारे पाडायला. सारे पाडून झालेच होते ते पाट घालीत होते. मग मग काय झुकू 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 पाट घालून घेतले त्यांनी. त्यांचं काम चालू होतं तिकडं आणि आपल्याला पाठ उकरायची होती इकडं. एवढे मोठा पाट पाहून डोकंच फिरलं होतं बरं का. अर्धा पाट उकरून झाला होता आणि अर्धा उकरायचा राहिला होता. तर तेवढ्यात आपल्याला मोटर चालू करायला सांगितलं. मी चाललोच होतो मोटर चालू करायला, फोनवर धरून व्हिडिओ घेत होतो. तर लोक सगळे तोंडाकच बघते, काही वर अडवलं का काय काय नुसतं बांधायला चाललं तरी फोनवर करीत चाललंय. मग काय म्हणलो जाऊ दे आता आपण घेऊ मोटर चालू करून. मोटर चालू करायला गेलो तिथं बटणं दाबीत बसले मी, लाल हिरवं पिवळं. ती मोटर चालू आहे ना बा. तेवढ्यात मोटर झाली चालू. दादाने आपल्याला सगळं पाणी बाहेरात काढायला लावलं होतं बरं का. आणि पाणी बाहेरातच चालू होतं. मग काय कॉक फिरवला आणि ते पाणी लागले एरीत पडायला. मग डोकून पाहिलं तर पाणी एरीत चालू आहे. मग परत कॉक बंद केलं आणि सगळं पाणी बाहेरात पाठवून दिलं. तुम्हालाच माहिती ते एक काम सांगितलं आपण 2 कामं करून ठेवतो. वाढवाच पण कमी नाही. त्यातले त्यात पाणी झालं आणि वरती तिकडं घरट्याकडे लक्ष गेलं. आपल्या पक्ष्यांनी घरटे करेल होते बरं का, चिमण्या पाखरांनी लय भारी घरटे होते. हे बघा आपली मोटर इकडं आणि पाणी चालू आहे डायरेक्ट डोंगराच्या कडाला तिकडं बरं का. बघा पाणी कुठं मोटर कुठं. आणि मोटर चालू करून आलो होतं बरं का परत इकडं पाट उकरायला. थोडंच पाट उकरला आणि परत झाडात सावली खाली बसलो होतं. आपलं झाड लिंबाचं होतं बरं का. असं वावरात आणि असं एक लिंबाच्या झाडाखाली बसायला ना खरंच लिंबाची येते. पण काय थोडंसं झाड छोटं होतं आपलं लिंबाचं. पण असं उन्हाळ्यावानी ना कडक ऊन पडलं होतं बरं का. मग म्हटलं चला जाऊ घरी आता, थोडं ऊन कमी झालं येतो परत. चला गेला ऐकन फॉलो करून.